मध्य रेल्वेवर 1 जून आणि 2 जूनला 36 तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। सीएसएमटी स्थानकात फलाट क्रमांक 10 आणि 11 ची लांबी वाढवण्यासाठी जम्बो ब्लॉक घेतला जाईल। तर याच दरम्यान ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 5 आणि 6 ची रुंदी वाढवण्याचं कामही केलं जाणार आहे। यासाठी मध्य रेल्वेवर एकाच वेळी दोन्ही ब्लॉक घेतले जातील। 36 तासांच्या मेगा ब्लॉकमुळे कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम किंवा शक्य असल्यास सुट्टी देण्याचं आवाहन मध्य रेल्वेने सरकारी आणि खासगी कंपन्यांना केलं आहे। आणि मध्य रेल्वेच्या महामेगा ब्लॉक बद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात। प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, हा ब्लॉक कसा घेतला जाणार आहे, काय काय टप्पे असणार आहेत, या सगळ्या दरम्यान कोणकोणत्या एक्सप्रेस रद्द केल्या जाणार आहेत आणि सर्वसामान्य प्रवाशांना याचा कसा फटका बसेल? मुंबईमध्ये सध्या जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याची लांबी, रुंदी, त्याची क्षमता कमी आहे आणि प्रवाशांची संख्या जास्त आहे। त्यासाठीच काही बदल करण्यात येते आणि मेजर बदल जे आहे ते सीएसएमटी आणि ठाणे स्थानकामध्ये सध्या होणार आहेत। त्यासाठी सीएसएमटीमध्ये 36 तासांचा तर ठाणे इथे 62 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक हा मध्य रेल्वेने प्लॅन केलेला आहे। तब्बल 750 ते 800 लोकल या शुक्रवार, शनिवार आणि रविवारच्या दिवशी कॅन्सल असणार आहेत। तर त्यांच्या बरोबरच 150 ते 200 लांब पल्ल्याच्या गाड्या देखील या 3 दिवसांमध्ये कॅन्सल असतील। ठाण्याला जो काय करणार आहे तर ठाण्याला 5व्या आणि 6व्या प्लॅटफॉर्मवर सध्या उभं राहायला देखील जागा नसते। त्यामुळेच त्या ठिकाणी प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवण्यात येणार आहे आणि त्यासाठीच एक ट्रॅक म्हणजे जो सीएसएमटी वरून कल्याणच्या दिशेने जाणारा जो फास्ट ट्रॅक आहे तो सध्याच्या जागेवरून थोडासा बाजूला सरकवण्यात येईल। त्यानंतर त्या ठिकाणची ओव्हरहेड वायरची जी यंत्रणा आहे, सिग्नलिंग यंत्रणा आहे, ती देखील सरकवण्यात येईल आणि यानंतर जो प्लॅटफॉर्म आहे त्याची रुंदी वाढवण्यात येईल। आणि बीएसटी, टीएमटी, एसटी यासारख्या संस्थांना देखील सांगण्यात आलेलं आहे की जास्तीत जास्त बस ज्या आहेत त्या सोडण्यात याव्या, जेणेकरून याचा जो प्रॉब्लेम आहे किंवा याचा जो त्रास आहे तो प्रवाशांना कमी होईल। प्रज्ञा, अक्षय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।